आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठाला येत असताना 3500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना. त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून मी पावलं उचलतोय. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठाला येत असताना 3500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे. 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली, काढली, माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी. परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले. काहींनी गायरानं स्वतःची दाखवली, देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या, पिकं दाखवली. अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठे फेडाल? वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही नियमाने वागा ना, तुमचा अधिकार आहे. तुमच्यावर अन्याय झाला, जरूर तो अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम, दाद मागण्याचं काम तुम्ही करा. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे. त्याचा आम्हालाही आदर आहे, तुम्हालाही आदर आहे, आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय. परंतु कुठेतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाहीये. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय. इतर राज्यामध्ये काय चाललंय, कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. आज इथं सन्माननीय जेटली साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते सामील झाल्यामुळं निश्चितपणे मंठा परतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. त्याचा पक्षाला त्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. पण मी हेही तुम्हाला सगळ्यांना सांगतो, प्रांताध्यक्ष आणि या सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीने सांगतो, सन्माननीय जेटली साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांना, प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांना योग्य तो मान हा पक्षामध्ये राखला जाईल. प्रत्येकाला योग्य संधी दिली जाईल, ताकद दिली जाईल. या पद्धतीचा शब्द मी या निमित्तानं देतो. परंतु त्याचबरोबर परतूर विधानसभा मतदारसंघात, मंठा विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे धडाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, त्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांचा पण योग्य सन्मान पक्षात राखला जाईल. मला आल्यानंतर मी थोडासा नाराज झालो. मी राजेश विटेकरला सांगितलेलं होतं की तू खासदार म्हणून इथं उभा होता, तुला कार्यकर्ते माहितीये, आणि त्याच्यामुळं जे जुने कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, जे सहकारी आहेत, त्यांना सगळ्यांना स्टेजवर खुर्च्या टाकून त्या ठिकाणी बसवा.